मला असं वाटतं, जर तुम्ही सहमत नसाल मी आता जे बोलणार ते हात वर करा, पण मला असं वाटतं आपण प्रत्येक जण आयुष्य 3 कारणांसाठी जगतो. वी ऑल लिव्ह लाईफ ओनली फॉर 3 रिझन्स. नंबर 1, यश मिळवण्यासाठी. नंबर 2, नेहमी आनंदी आणि सुखी राहण्यासाठी. आणि नंबर 3, आपल्या अस्तित्वामुळे जगाला काहीतरी सकारात्मक योगदान करण्यासाठी. येस और नो? These are the 3 reasons why we live life. आपण प्रत्येक जण आयुष्य जगताना धडपड करत असतो ह्या 3 गोष्टींसाठी. आणि सुखी राहायचं असेल आणि योगदान करायचं असेल तर यश मिळायला पाहिजे, म्हणून आपण प्रत्येक जण जास्तीत जास्त यशस्वी होण्यासाठी झटत असतो. राईट और रॉंग? अशी धडपड करताना आपण पॉझिटिव्ह थिंकिंगवर बरीच पुस्तकं वाचतो, सकारात्मक दृष्टिकोन करतो, मेहनत करतो आणि नेहमी सदैव यशस्वी होण्याचा प्रयत्न करतो. पण आपण नेहमी सदैव यशस्वी होऊ शकतो का? इज इट पॉसिबल? येस? मला एक व्यक्ती दाखवा या पृथ्वी तलावरची जी नेहमी सदैव यशस्वी झाली. अच्छा, एक पॉसिबिलिटी आतापर्यंत झालेलं नाही इतिहासात, पण होऊ शकतो. व्हेरी गुड. सॉरी पण सर, मी तुमचं नाव काय? अनिल. ओके, सॉरी अनिल, पण मी तुमच्याशी असहमत आहे. कारण इतिहास, आपला अनुभव सगळंच असं सांगतं की आपण आतापर्यंत आयुष्यात खूप खटाटोप केले तरी नेहमी यशस्वी होऊ शकत नाही. तुम्हीच मला सांगाल तुमच्याच अनुभवाने, तुमच्या आयुष्यात अनेक वेळेला तुम्ही खूप प्रयत्न केले असतील, आटोकाट प्रयत्न केले असतील, सकारात्मक विचार केला असेल, जीव तोडून मेहनत केली असेल, शिस्तीने काम केलं असेल, पण तरीही आपल्याला अपेक्षित परिणाम मिळाले नाहीत आणि आपली चक्क निराशा झाली. असं झालं आहे की नाही तुमच्या आयुष्यात? टेल मी. ह्या उलट पण झालं असेल. कधी कधी आपण विशेष मेहनत केली नाही, आपली लायकी नव्हती, तरी आपल्याला भरघोस यश मिळालं. टेल मी, असं झालंय की नाही? येस. मित्रांनो, पॉझिटिव्ह थिंकिंगचं एक महत्व आहे, पण पॉझिटिव्ह थिंकिंगमुळे नेहमी यशस्वी होणं शक्य नाही. म्हणजे उदाहरणार्थ विचार करा, मी पेपर दिलाय आणि मी परीक्षेचा रिझल्ट आणायला लागतो आणि पॉझिटिव्ह थिंकिंग, पॉझिटिव्ह थिंकिंग, पॉझिटिव्ह थिंकिंग, पॉझिटिव्ह थिंकिंग, मी पास होणार, मी पास होणार. तर रिझल्ट लागलाय आणि तो छापलाय ना. आता मी पॉझिटिव्ह विचार कर किंवा निगेटिव्ह विचार कर, जो आहे तोच मिळणार की नाही? मित्रांनो, सत्य असं आहे, जे गीतेत फार वर्षापूर्वी सांगितलंय की रिझल्ट आपल्या हातात नाही. यश आणि अपयश हे मुळात आपल्या हातात नाहीच आहे. थिंक अबाउट इट. विचार करा. आपण फक्त कर्म करू शकतो. आपण यशस्वी होणार की नाही हे आपल्या हातात नाही. आता सध्या IPL चालू आहे. तुमचं काय म्हणणं आहे? जेव्हा 2 टीम्स खेळतात तेव्हा दोन्ही टीम जीव तोडून खेळत नाही? हे पॉझिटिव्ह थिंकिंग, ऍटिट्यूडल ट्रान्सफॉर्मेशन, हे सगळं ते प्लेयर्स कुळून पेले असतील. येस और नो? मग आपण काय म्हणायचं? जी टीम हरते त्यांचं पॉझिटिव्ह थिंकिंग कमी पडलं? नो. आय मीन, दे आर वर्ल्ड क्लास प्लेयर्स. कम ऑन, दे हॅव गिव्हन देअर बेस्ट. दिवस रात्र झटत असतात. बट द ट्रूथ इज, यश आणि अपयश आपल्या हातात नाहीच होईल. पण मित्रांनो, गंमत अशी आहे की वेदर आपण यशस्वी होतो की अपयशी होतो हे लॉंग टर्म मध्ये फरक पडत नाही. इट डझंट इव्हन मॅटर. कारण यशस्वी आणि अपयशी होताना आपण आयुष्यावर कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतो आणि आपण आयुष्यावर कंट्रोल करू शकत नाही. आपण फक्त आपल्या कृतीवर कंट्रोल करू शकतो, रिझल्टवर नाही. हाऊएव्हर हार्ड यू ट्राय, इट्स नॉट पॉसिबल. पण त्याने फरकही पडत नाही आणि त्याची गरजही नाही. नेहमी यशस्वी होण्याची गरजही नाही. आपला मूळ हेतू यशस्वी आणि अयशस्वी होणं नाहीये. आपला मूळ हेतू आपलं आयुष्य आपल्या शर्थींप्रमाणे जगणं आहे. येस और नो? आपल्याला आपलं आयुष्य आपल्या मर्जीप्रमाणे, आपल्या शर्थींप्रमाणे जगायचं आहे. अँड दॅट इज व्हॉट ऍक्च्युअली मॅटर्स. राईट और रॉंग? आणि आपण हे करण्याचा आटोकाट प्रयत्न करत असतो. दिवसेंदिवस प्रयत्न करत असतो की आपण आपल्या नियमाप्रमाणे, आपल्या मर्जीप्रमाणे, आपल्या एथिक्स प्रमाणे, आपल्या प्रिन्सिपल्स प्रमाणे, आपल्या तत्वाप्रमाणे आयुष्य जगावं. पण हे पण करणं शक्य होतं का? नाही. तुमची शांतता बरंच काही सांगून जाते. आपण आटोकाट प्रयत्न करतो,
पण जसं जसं आपलं वय वाढत जातं तसं तसं आपण थोडं हळूहळू प्रॅक्टिकल व्हायला लागतो. येस ऑर नो? आणि मग एक व्हायरस आपल्या आयुष्यात घुसतो. आपण आपलं आयुष्य किती परिणामकारक जगतो हे तपासायचं असेल तर मी तुम्हाला एक सिंपल टेस्ट देतो. एक वाक्य, व्हायरस येतो, व्हायरस एकदा तो आपल्या आयुष्यात शिरला की दुर्दैवाने बहुतेक लोकांच्या आयुष्यात हा व्हायरस अतिक्रमण करायला लागतो. आणि ते वाक्य आहे, करावंच लागतं. हिंदीत करनाही पडतं. सगळं ठीक आहे रे, पण काही काही गोष्टी आयुष्यात मर्जी विरुद्ध कराव्याच लागतात. सगळं आपल्या मर्जीप्रमाणे होत नाही, थोडं समजून घे. आणि दुर्दैवाने जसं जसं वय वाढत जातं हे समजून घेण्याचं प्रमाण देखील वाढत जातं. टेस्ट इज व्हेरी सिंपल. आपण आपलं आयुष्य किती परिणामकारक जगतोय हे जाणून घ्यायचं असेल तर स्वतःलाच विचारा, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत मी माझ्या आयुष्यात हे वाक्य किती वेळा उच्चारतो. कारण आपण जेवढे वेळा उच्चारतो तेवढे वेळा आपण तडजोड करतोय. येस. आणि जेवढी तडजोड करतो तेवढा हळूहळू आपला उत्साह कमी होत जातो. आपल्या चेहऱ्यावरचं हास्य कमी सुखी होत जातं. आपण अधिक प्रॅक्टिकल होत जातो आणि आपल्या आयुष्यावरचा ताबा कमी होत जातो. पर्यायाने आत्मविश्वास देखील कमी होतो. डू यू अग्री विथ मी? दॅट्स द वे इट गोज. ह्यावर उपाय काय? आनंदाची बातमी ही आहे मित्रांनो की ह्या जगात गेली 22 वर्ष ह्या विषयावर आम्ही अभ्यास करतोय ना. गेली 22 वर्ष आम्ही फक्त ह्याच एका प्रश्नाची उत्तर शोधण्याचा प्रयत्न करतो. ओनली वन क्वेश्चन, की आपण आपलं आयुष्य आपल्या मर्जीप्रमाणे जगू शकतो का? आणि जर ह्याचं उत्तर होय असेल तर ते कसं? दॅट इज द क्वेश्चन. आमचा अभ्यास असं सांगतो, हे तुम्हालाही माहिती आहे, मी काय नवीन सांगत नाही, की ह्या जगातली काही टक्के लोक आपलं आयुष्य आपल्या मर्जीप्रमाणे जगतात ना, ते नियम बनवतात आणि उरलेली 95% लोक ते नियम पाळतात. त्यांनी बनवलेले नियम पाळावेच लागतात अशी ही माणसं म्हणतात. येस और नो? प्रश्न असा आहे मित्रांनो की जर 5% लोक नियम बनवू शकतात आणि ते समाज चालवतात, आणि आनंदाची गोष्ट ही आहे की ही लोक सगळ्या व्यवसायात आहेत. राजकारणी आहेत, फिल्म ऍक्टर्स आहेत, स्पोर्ट्समॅन आहेत, बिझनेसमॅन आहेत, सगळ्यामध्ये आहेत. म्हणजे समाजाचे नियम घडवण्यासाठी एका पर्टिक्युलर व्यवसायात जायला पाहिजे असं काही नाही. सगळ्या व्यवसायात तुम्हाला ही माणसं सापडतील. आम्ही त्यांना एक नाव दिलं, आम्ही त्याला म्हणतो युनिट.